महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी कसबा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहे. येणारी ही सार्वत्रिक निवडणूक, या निवडणुकीकडे पाहत असताना ज्या मागच्या पोटनिवडणूक जी 18 महिन्यापूर्वी झाली त्याच्यानंतर त्याचा आमचा निसटता पराभव झाला. परंतु मागे एका पोटनिवडणुकीमध्ये आमचे स्वर्गीय नेते गिरीश भाऊ बापट यांचाही पराभव झाला होता आणि त्यांनी दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आणि त्यांचंच अनुकरण करत आम्ही मागील 18 महिने सातत्याने जनतेच्या संपर्कात राहिलो. प्रत्येक प्रभागात आम्ही संपर्क कार्यालय काढलं. त्या माध्यमातून सेवा, संघटन आणि संपर्क या माध्यमातून जवळजवळ 50,000 नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या, त्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला आम्हाला अतिशय चांगला यश प्रतिसाद आम्हाला मिळत गेला आणि यामुळेच या निवडणुकीत आम्ही नक्की विजय होणार हा आम्हाला विश्वास वाटतो. पूर्वी ज्यावेळेला तुम्ही उभे होता त्यावेळेला आपले भाजपचे नगरसेवक आणि तेच नगरसेवक आता कंटिन्यू आहेत, जरी इलेक्शन लागलेली नसली तरी नगरपालिकेची. तर कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये आपले भाजपचे नगरसेवक किती आहेत? नगरसेवक काय फार आहे. त्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपलं संघटन आहेच कसब्यामध्ये. हो आहेच आहे ना. महायुतीचे अजित पवार गटाची ताकद आहे, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची ताकद आहे, RPI आमच्या बरोबर आहे. सगळे घटक पक्ष सुद्धा चांगल्या ताकदीने आमच्या बरोबर आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यामुळं कमलताई व्यवहारे आता उभे आहेत अपक्ष म्हणून, त्यांच्यामुळं आपल्याला काही फरक पडू शकतो का, फायदा होऊ शकतो? मुळात तो जी ती समीकरण आहे त्या समीकरणात आम्ही काही गेलो नाही. आम्ही गेली सातत्याने जनतेची कामं करत राहिलो. आज मोदी साहेबांच्या सरकारने जी काय गेली 11 वर्षात जी विकासाची कामं केलेली आहेत, जे जगात आज आर्थिक 5वी महासत्ता म्हणून भारत निर्माण झाला आहे आणि येणाऱ्या काळात 3री आर्थिक महासत्ता करण्याकडे मोदी साहेबांचा कल आहे. ते करत असताना अंतर्गत मेट्रो असतील, पब्लिक ट्रान्सपोर्ट असतील, समृद्धी महामार्गासारखे विकासाची कामं असतील, ही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशात आणि राज्यामध्ये अतिशय चांगल्या गतीने होत आहेत. त्याचबरोबर महायुती सरकारने लाडक्या बहीणसारख्या योजना आणल्या, त्याच्यातनं सर्वसामान्य भगिनींना आपण एक चांगल्या पद्धतीचा हात दिला. लाडक्या भावांसारख्या योजना आणल्या, त्याच्या माध्यमातून जे तरुण रोजगार आहेत त्यांना कुठंतरी मॉरल सपोर्ट देणं, त्यांना रोजगार देणं याकरता प्रयत्नशील राहिलं. ज्येष्ठांकरता चांगल्या योजना आणल्या आणि ह्या जेव्हा आपण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा बघतो तर त्यांनी हा देश नाही तर हे माझं कुटुंब आहे आणि या 140 कुटुंबाच्या परिवाराचा मी प्रमुख आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत आहेत. तसंच काम महाराष्ट्र सरकार या ठिकाणी या कुटुंबाकडे बघून सर्वसामान्य माणसांना दिलासा देईल अशा अनेक योजना त्यांनी आणल्या. त्याचबरोबर एका बाजूला दिलासा देणाऱ्या योजना आहेत तर दुसऱ्या बाजूला विकासाची गती आहे. अशा दोन्हीचा मिलाप धरून केंद्रातले मोदी साहेबांचं सरकार आणि राज्यातलं शिंदे देवभाऊ फडणवीस आणि अजितदादा यांचं सरकार हे सर्वसामान्य जनतेला आपलं वाटणारं सरकार आणि प्रगतीशील सरकार हे सरकार नक्की पुन्हा येईल असा जनतेचा आशीर्वाद, जनतेचा कल या सरकारकडे आहे आणि तोच कल कसबा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेचा आहे. सर्वसामान्य जनतेच्या अनेक समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि 2,80,000 मतदारांचा आशीर्वाद मिळवून यावेळची आणि बरोबर असणारं संघटनात्मक ताकद, महायुतीच्या घटक पक्षातले ताकद याच्या जोरावर आम्ही विजय नक्की मिळवू. लाडक्या बहिणीचं इम्पॅक्ट आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला किती जाणवतं? कारण आम्ही जी सकाळी तुमची पदयात्रा पाहिली, बऱ्याचशा महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये आम्हाला दिसला. तो लाडक्या बहिणींचं तुमच्यावर ते प्रेम आहे असं तुम्हाला म्हणायचंय? आज आम्ही सगळ्यांना लाडक्या बहिणीचा हा इम्पॅक्ट या संपूर्ण महाराष्ट्रात नक्कीच आहे. खूप गरीब सर्वसामान्य महिला आहे त्यांना ह्या जी काय निधी मुख्यमंत्री आणि आमचे देवाभाऊ यांच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचला. त्याच्यातनं त्यांच्या असंख्य कामं होत आहेत, ते त्यांना एक आधार मिळाला आहे आणि त्याच्यात 2 गोष्टी साधल्या गेल्या. एक तर त्यांना पैसे दिलेत आणि लाडकी बहीण म्हणलं. लाडकी बहीण याचा अर्थ सरकारने याला कुटुंबाचा दर्जा दिला
आणि कुठंतरी आपण आपली काळजी घेणार, आपल्या घरा व्यतिरिक्त कोणतरी आधार देणं आपल्याला आहे. आणि आपल्या सरकारकडे एक आश्वस्त दृष्टिकोनानं बघण्याचा दृष्टिकोन महिलांचा आता झालेला आहे. आणि त्यामुळे महिलांचा प्रतिसाद महाराष्ट्रात महायुती सरकारला मतदारसंघामध्ये ह्या हेमंत भाऊच्या मागे जनतेचा आहे. गिरीश भाऊंनी जो हा मतदारसंघ बांधला त्याचा फायदा तर आपल्याला होताना दिसतच आहे. त्याचबरोबर आत्ताच्या इलेक्शन मध्ये काही स्टार प्रचारक आपल्यासाठी येण्याचं नियोजन झालेलं आहे. ते आता संपूर्ण सार्वत्रिक निवडणूक आहे. या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची सभा प्रत्येक विभागात 2 सभा होणार आहेत. म्हणजे एक विभागात जवळजवळ 4-5 जिल्हे असतात, 2-3 जिल्हे मिळून एक सभा होतीये. 12 तारखेला ती पुणे शहरातच होणार आहे. त्याचा नक्कीच उपयोग आम्हाला या ठिकाणी होईल. काल पंकजाताई पुण्यात आल्या होत्या. त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की पुणे जिल्ह्यातल्या ज्या 21 जागा आहेत, 21च्या 21 जागा आम्ही महायुती जी आहे ती आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या बाबतीत आपल्याकडे काय नियोजन आहे? नाही, माझ्याकडे माझ्या मतदारसंघापुरतंच नियोजन आहे. मतदारसंघापुरतंच. मी मतदारसंघातनं आमची सीट निवडून आणून